नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण महाशिवरात्री स्पेशल कच्च्या केळींचा तिखट शिरा बनवणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी इथे सांगितलेली आहे, तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे 2 कच्च्या केळी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता मी ते एका कुकरमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला त्यामध्ये कच्च्या केळी टाकून घ्यायच्या आहेत। आता आपण कुकरचं झाकण बंद करून 2 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत। तर इथे आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत। आपण कुकर उघडून पाहणार आहोत। तर पाहू शकता छान अशी आपली केळी शिजलेली आहे। आपण एकदा फोकणे चेक करून पाहणार आहोत। तर पाहू शकता आता आपण या केळींना काढून घेणार आहोत। तर मी ते एक डिश घेतलेली आहे, यामध्ये आपण ही केळी काढून घेणार आहोत। आता या केळींना आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। तर आपली केळी ही गार झालेली आहे। आता आपण याचं वरचं साल काढून घेणार आहोत। आता आपण याला मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेणार आहोत। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चमच्याने किंवा हातानेही त्याला गार झाल्यावर मॅश करू शकता। तर केळी आपली छान अशी मॅश झालेली आहे। आता मी इथे एक कढई घेतलेली आहे। त्या कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। जवळपास 2 चमचे तेल मी यात घालून घेतलेलं आहे। तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला मॅश करून घेतलेली केळी घालून घ्यायची आहे। यात मी सगळी केळी घालून घेतलेली आहे। आता याला आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा तिखट घालून घ्यायचं आहे, चवीपुरतं मीठ, आणि आता याला परत छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। आता याला आपल्याला मध्यम आचेवर असं शिजू द्यायचं आहे। तर जवळपास 1 मिनिट झालेलं आहे। आपला शिरा हा छान असा शिजलेला आहे। तयार आहे आपला उपवासाचा शिरा। आता आपण याला काढून घेणार। तरी ते तयार आहे झटपट होणारं उपवासाचा कच्च्या केळीचा शिरा। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। ही रेसिपी तुम्हाला खूप जास्त आवडेल। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, म्हणजे व्हिडिओज मी अपलोड केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। थँक्यू।